पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर पॉडकास्टमध्ये. आमचा दोघांचा पॉडकास्ट आहे. सॅटर्डे संडे आम्ही पॉडकास्ट बनवतो. तर आज आम्ही सांगणार आहोत आमची पहिली भेट कशी झाली. खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, खूप मजा येणार आहे. या पॉडकास्टसाठी मी भरपूर पैसे घेतलेत कारण मी तयार नव्हतो सांगायला. पहिली भेट, लग्न कसं ठरलं, लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज, असे बरेचसे पार्ट शूटिंग करायचे आहेत. आणि त्यासाठी मी तब्बल 1.5 वर्षानंतर तयार झालेलो आहे. बरं, तर सगळ्यात पहिलं कोण सांगेल? म्हणजे तू मला पहिलं कधी बघितलंस किंवा मी तुला? तू सांग पहिलं. चल. नाही तू सांग. नाही तू. मी तुला पहिलं बघितलंय, तू मला नंतर बघितलंय. हा, मग तू मला पहिलं बघितलंस ना, मग तू पहिलं सांग. मी हिला ओळखत होतो शाळेत असल्यापासून. कारण आम्ही SM हायस्कूल म्हणून कणकवली शाळा आहे. तर मी हिला बघितलं होतं, म्हणजे 8वी 9वी 10वी पासून बघितलं होतं. त्याच्या आधीचं आठवत नाही मला. नाही 8वी नाही, फुल ड्रेस कधीपासून झाला? 9वी 10वी ना, मुलींना फुल ड्रेस 8वी पासूनच. नाही हो, 9वी 10वी अरे 8वी पासून 7वी पर्यंत फ्रॉक असायचा. 9वी 10वी वगैरे असं मला असं वाटायचं. जिन्यावरनं इकडे तिकडे उड्या मारत फिरत असायची, वर खाली खाली वर. हा, कारण मी जास्त करून स्पोर्ट मध्ये असायची, त्यामुळे आम्ही जास्त करून ग्राउंडवरच असायचो. मी म्हणायचो की वर्गात शिकत नाही, बाहेरच फिरत असते. त्याच्यामुळे मला माहिती की ही जिन्यावरनं फिरत असते फक्त. नाही असं काही नव्हतं. माझं सिलेक्शन झालं होतं पूर्ण कणकवली तालुक्यातून माझ्या एकटीचं आमच्या सिंधुदुर्ग टीमसाठी. त्यामुळे आमची प्रॅक्टिस सुरू असायची. त्यामुळे मी जास्त करून क्रिकेटची टीम, फुटबॉलची टीम, कबड्डी हा, तर ती आमची मॅच होती, ती जालनामध्ये होती. तर त्याची प्रॅक्टिस असायची, म्हणून मग मी जास्त करून ग्राउंडवरच असायची. म्हणजे जरा ब्रेक भेटला असा. आणि यांना मी ओळखायचो म्हणजे कसं माहितीये का, हिचा भाऊ माझ्या बरोबर, म्हणजे तो दुसऱ्या तुकडीत होता, पण बघून माहिती होता की हिचा भाऊ. मग हिची छोटी बहीण ती आमच्या मला वाटतं 1 वर्षच पाठी होती. हो, ती 1 वर्ष पाठी माझ्या वर्गात. आणि ही तिसरी, आणि किती 2-3 वर्ष पाठी. हो, तुझ्या 3 वर्ष पाठी. त्याच्यामुळे तिघे जण असे अंदाजे माहिती होते की भाऊ बहीण आहेत. कारण गावी कसं असतं, छोटी शाळा असते. छोटी म्हणजे तरी आमची मोठी शाळा होती SM हायस्कूल मोठी. तरी पण माहिती असायचं. जवळपास सगळ्या वर्गातले, आजूबाजूच्या वर्गातले, तुकड्यांमधले कोण कुठून येतं, कुठे जातं, सगळी माहिती असायची आपल्याला. त्याच्यामुळे बघून माहिती होतं की बाबा ही आहे नाव. त्यावेळी नाव नाही माहिती एवढं काय, बट बघून आपण ओळखतो ना सगळ्या मुलांना की आपल्या गावातले आहेत, आपल्या तालुक्यातले आहेत. तसं मी ओळखत होतो हिला. बरं, त्यावेळी पासून मी तो चेहरा जो आहे हा तो मी ओळखतो. हां. आणि ह्याला मी सगळ्यात पहिलं कधी बघितलं, मी SY मध्ये होती आणि आमचा NSSचा कॅम्प होता जानवलीमध्ये. तेव्हा हा म्हणजे लेक्चर द्यायला आला होता. आणि त्या दिवशी आमचं काय असतं ते जेवण वगैरे बनवायचं, सगळं अरेंज करायचं. म्हणजे स्वागत करायचं, त्यानंतर जेवणाचं, साफसफाईचं, म्हणजे असे ग्रुप केलेले असतात. एक ग्रुप असतो तो जेवण बिवण हे सगळं तिथे, म्हणजे जो कॅम्प असतो तिथे राहून सगळं सांभाळणार. आणि बाकीचा ग्रुप असतो तो वर्क करायला जातो. म्हणजे आमचं असं होतं की जानवली तिकडे पाटबंधारे वगैरे करायचं होतं. पाणी हां डिस्टर्ब करू नको. पाणी अडवायचं होतं. मग आम्ही ते माती सगळी पोत्यात भरायचो आणि बंधारा घातला होता. असं आमचं ते काम होतं. पाणी अडवा, पाणी जिरवा. हां, असं. तर हा आला होता आणि मी जेवण बनवत होती. त्या दिवशी आमचं लेक्चर होतो, डिझास्टर मॅनेजमेंटचं लेक्चर होतं NSSला. म्हणजे मी पासआउट झालो 2017ला पासआउट झालो मी. आणि नंतर मी डिझास्टर मॅनेजमेंट जॉईन केलं होतं. त्याच्यानंतर मग थोडा इंटरेस्ट अजून वाढला. मग मी जे बेसिक आहे डिझास्टर मॅनेजमेंट किंवा देशात राज्यात जिल्ह्यात डिझास्टर मॅनेजमेंटचे लेवल्स कसे आहेत, काय यंत्रणा आहे. तू शाळेत असंच वाटतं शाळेत बसल्यावर का. तर मग मी ते असं लेक्चर, एक कॉम्प्रेसिव्ह लेक्चर तयार केलं होतं थोडक्यात, फर्स्ट एड किंवा. आणि तुम्हाला गंमत सांगू, आमच्या कॅम्पमध्ये जेवढ्या सगळ्या पोरी होत्या त्याचा सगळ्यांचा हा क्रश त्या दिवशी बनला होता. तुला माहिती आहे, सगळ्या पोरींचा क्रश. आणि अशी ओरड सुरू होती ना, म्हणजे आम्हाला ना दिवसभर काम करून, म्हणजे सकाळी 5 वाजता उठायचं, धावत जायचं, तिकडे वॉर्मअप व्यायाम करायचा, यायचं, नाश्ता करायचा, नाश्त्याची भांडी घासायची, त्यानंतर कामाला जायचं, परत दुपारी यायचं. मग आमच्या एका टीमने जेवण बनवून ठेवलेलं असायचं, परत जेवायचं. मग संध्याकाळी आमची लेक्चर चालायची, परत संध्याकाळी काहीतरी थोडंसं खेळायचं, परत असं हे सगळं स्केड्यूल असायचं. त्यात आम्हाला खूप कंटाळा यायचं. म्हणजे सकाळी उन्हात काम करायचं, जेवायचं आणि लगेच 3 वाजता लेक्चर असायचं वेगवेगळ्या यांचा. 8 दिवस असायचा तो गॅप.
8 दिवस वेगवेगळ्यांचं. आणि त्या दिवशी अशी आमच्या कॅम्पसमध्ये ओरड होती की यार कोणतरी यंग कोणतरी हँडसम सर आलाय लेक्चर द्यायला, चला चला. खरंच. या आणि गोष्टीवर काय माझा विश्वास नाहीये. मी सांगते अरे मी सांगते ना, मी होती ना. तुला आवडलं असेल, आता बाकीच्या नावावर खपवते. नाही, अरे माझ्याकडे एक स्क्रीनशॉट पण आहे. माझी मैत्रीण आहे ना, तिने सांगितलं होतं. स्क्रीनशॉट दाखव मला. दाखवते मी, ते झालं तरी ऍड पण करते इथे नको जर दाखवू, असेल इथे तर. नको दाखवू. तुला दाखवते मी. तर ती पण सांगत होती यार तुझा नवरा आपल्या कॅम्प मधल्या सगळ्यांचा क्रश होता, माहितीये ना. म्हटलं हो माहितीये. कधीचा स्क्रीनशॉट आहे हा? हा, लग्न झाल्यानंतर. लग्न ठरलं ना आपलं तेव्हा तिने मला मेसेज केला होता. हां, तर अशी ही आमची ओळख होती. आणि त्या दिवशी मग मीच ते काय करतात ते आपण संचालन काय करतो आपण हे हां 26 जानेवारी नाही रे बाबा, कॅम्पसचं आपण बोलतोय, कॅम्पचं बोलतोय. चल राहू दे ते. त्यानंतर मग हा होता, मग असं क्वेश्चन विचारत होता, मला पण क्वेश्चन विचारला होता. आणि मग असं बोलणं झालं होतं. बस 2-3 तासाचं होतं ना लेक्चर. हा 1-1.5 तास. हां, 1.5-2 तासाचं कारण होतं. त्याच्यानंतर लगेच जेवण होतं ना, त्याच्यामुळे मग मी आटपलं लगेच लेक्चर. हां हां आणि लेक्चरचं अशी गंमत होती की त्यावेळी जे NSSचे कोऑर्डिनेटर होते ना, त्यांनी मला सांगितलं होतं की एक दिवस येशील का गेस्ट लेक्चर म्हणून. मी म्हटलं येतो. आणि अचानक त्यांचा फोन आला की सागर आज जमेल का तुला यायला, कारण त्यांचं एक काहीतरी मधलं लेक्चर कॅन्सल झालं होतं, त्याच्यामुळे त्यांनी अचानक बोलवलं. आणि मी आहे ना सगळे कपडे, कारण मला त्या दिवशी संध्याकाळी मुंबईला निघायचं होतं, मी सगळे कपडे धुवायला टाकले होते. आणि घरी मस्त हाफ पॅन्ट व बनियनवर बसलो होतो की आता सगळे कपडे धुवायचे, सुकले की संध्याकाळी इस्त्री करायचे. आणि यांचा फोन आला आणि घरात घालायला काहीच नाही. तर ह्याच मला वाटतं सेम कलरचं टी शर्ट होतं. ब्लू नव्हतं, चॉकलेट टी शर्ट होतं असं मला आठवतं. सेम कलरचं टी शर्ट होतं. आणि मी कधीतरी एक जुन्या काळातली एक पॅन्ट काढली होती अशी, कोणता कलर, बर्गंडी कलर नाही, बेज कलरची पॅन्ट काढली होती. आणि ती पॅन्ट मला लूज होत होती, मग त्याला बेल्ट लावलेला आणि काय कसं तरी ते असं सगळं बांधून गेलो होतो. तर मला असं लाज वाटत होती, अरे यार लेक्चर आहे आणि आपण चाललोय, टी शर्ट खाली ती पॅन्ट वेगळी, त्याला काळा बेल्ट लावलाय, कशाचं काय कॉम्बिनेशन नाही, पायात स्लीपर, पण त्या ह्याच्यात पण खूप सुंदर दिसत होता. आणि असा मी अतरंगी म्हणून गेलो होतो. आणि मग ती PPT मला आई त्यावेळेला कुठे भेटत नव्हती, ती शोधून काढली, ती बनवली, एडिट केली आणि आता ते लेक्चर देत होतो. म्हणजे ते ऑन दी स्पॉटच होतं लेक्चर, अशी काय तयारी नव्हती माझी अशी प्रॉपर असं. त्यानंतर काय झालं की ह्याने आम्हाला नंबर दिला, आमचा एक ग्रुप काढला. होय ना, नंबर नव्हता दिला. मी जी PPT बनवली होती ना त्याच्या लास्टला नंबर होते. स्टेट कंट्रोल रूम, डिस्ट्रिक्ट कंट्रोल रूम, तालुक्याचं पोलीस स्टेशन, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय. आणि सगळ्यात शेवटी काय शंका कोणाला काय असेल, काय समजून घ्यायचं असेल किंवा आपत्ती व्यसनाबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर मग खाली मी माझा नंबर दिला होता, ईमेल ID दिला होता आणि तो मोठ्या त्या प्रोजेक्टरवर लावला होता. तर तिथून बऱ्याच जणांनी नंबर घेतले होते. हां, आणि एक आपला ग्रुप पण कोणीतरी ओपन केला होता, त्या ग्रुपमध्ये आम्ही जॉईन झालो होतो. हां, तर ही होती आमची अशी पहिली भेट. म्हणजे ह्याने मला बघितलं ते आणि मी ह्याला कधी बघितलं ते. त्यानंतर मग आमची हे म्हणजे ग्रुपमध्येच माझ्यामध्ये मी तुला सांगू, ती कॉलेज शाळेत आपल्या होती तीच आता कॉलेजला आहे. हां, नोव्हेंबर एंडिंग काय डिसेंबर असं काहीतरी, डिसेंबरमध्ये काहीतरी कॅम्प होता. नाही, नोव्हेंबर एंडिंगला होता आणि डिसेंबरला कोणी तुझा स्टेटस ठेवला होता हॅपी बर्थडे म्हणून 10 डिसेंबरला. ते नंतर होतं काय, मला आठवतंय यांचा कॅम्प होता 20 ते 28 डिसेंबर. हां बरोबर कॅम्प असतात बरोबर. हां, आणि मग लगेच ह्याचा 10 जानेवारीला बर्थडे पण येतो. पण त्या दरम्यान बर्थडे तुम्हाला माहित नाही, ऐक त्या दरम्यान असं होतं की तू फोटो पाठवलास ना, म्हणजे मी जेवण करत होती कॅम्प मध्ये, मी कॅमेरा घेऊन गेलो होतो त्यावेळी, मी नुकताच कॅमेरा घेतला होता. तर मग कॅम्प मध्ये मुलं काय काम करतात, काय लेक्चरचे वगैरे असे बरेच फोटो काढले होते. मागच्या साईडला जेवणाचं काम चालू असतं, त्यांचे लेक्चर, मग त्यांचे ग्रुप ऍक्टिव्हिटी, मग सगळ्यांचा ग्रुपचा फोटो, असे मी फोटो काढले होते बरेच. तर मग जे ओळखीचे होते ना त्यांना मी ते फोटो बसून ट्रेनमध्ये बसून एकेकाला व्हॉट्सअप नव्हते केले, ते व्हॉट्सअप होतं, फेसबुकवर पाठवले होते. व्हॉट्सअपला नंबर कोणाकडचे होते, व्हॉट्सअपला पाठवलं तू, असं काय सागर करतो, व्हॉट्सअपच होतं, ग्रुपमध्ये ऍड केलं. तुला अर्ध, ह्याला ना हा गजनी आहे, ह्याला अर्ध आठवत नाही, मला चांगलं माहिती आहे कधीची गोष्ट आहे ती. 2019 मध्ये माझं बीकॉम झालं बरोबर. मग 2018ची गोष्ट आहे ही.
असेल पण मला नाही वाटत. मला असं वाटतं की नाही, photo फेसबुकवर नाही. मी तेव्हा फेसबुक वगैरे एवढं काय माझं नव्हतं, मी नव्हतीच. पण WhatsApp पण व्हॉट्सअप होतं. हा, व्हॉट्सअपवर मी होती. कुठेतरी पाठवले फोटो की घ्या तुमचे फोटो, चला पळा इथून. हा, तर तेव्हापासून म्हणजे अशी जस्ट पाठवलं, थँक्यू सर असं म्हटलं, विषय स्टॉप. त्याच्यानंतर मला इतका मान होता, एवढा मान होता सर वीर. हाय काय पुढचं आहे, पुढचं नंतरचा मान तूच घालवून घेतलास कसा, तुम्ही तुला सांगते पुढे. त्यानंतर ना 26 जानेवारीला हा परत आला, होय ना, कायम यायचा तो आमच्या 26 कॉलेजमध्ये. जानेवारीला मी आमच्या कॉलेजमध्ये यायचो कारण तिथे एनसीसी सोबत अटॅचमेंट होती माझी. मी 3-4 वर्ष काढली होती तिथे डेमो वगैरे असायचे, त्यामुळे 26 जानेवारीला मी यायचा. कॉलेजच्या परेडलाच जायचो. आणि दररोज प्रमाणे हा मस्त असा कॅनॉनचा कॅमेरा वगैरे लावून आलेला, आणि खूप क्रेज होती तेव्हा कॅमेरा फोटो वगैरे. आणि मला फोटोची आवड आहेच पहिल्यापासूनच. तर हा आला होता ना, तर हा सगळ्यांचे फोटो काढा, म्हणजे सगळे स्टुडंट सांगत होती सर आमचे फोटो काढा, आमचे फोटो काढा. त्यात मी पण आमचे फोटो काढा. मग सागरने 2-3 माझे फोटो काढले होते आणि दिले, पाठवून दिले. हा. त्याच्यानंतर आपलं असं काय बोलणं पैसे नाही. घेतले पाहिजे होते, मग बोलली नसतीस तू. पैसे न घेतल्यामुळे बोलणं झालं. त्यानंतर मग 2018 नंतर काय आमचं बोललोच नाही. हे ना नाही, 4 वर्ष तर आम्ही बोललोच नाही वाटतं ना. कोण तू असं होतं. हां, काय ओळख बिळख काय नाही. आणि हां, एक गोष्ट आठवते मला. आणि कितवीला होती मी, FYला काहीतरी, FY नाही, FY कसं. त्यानंतर ना मध्ये 2020-21च्या दरम्यान, म्हणजे कोरोनाच्या जरा आधी मला तू भेटला होता. म्हणजे मी आणि माझ्या आत्याची मुलगी साक्षी आम्ही कणकवलीत गेलो होतो, माझा बड्डे होता आणि तू आलास बघ, आठवते तुला. हां, तू आलास. आणि त्यानंतर नाही, तुझा बड्डे होता आणि तू भेटलास, आणि मी म्हटलं की काहीतरी पार्टी हा, पार्टीचा माझ्या बर्थडेलाच मी गावी होतो आणि हे भेटले मला, म्हणतात पार्टी. चला हां, चला. आणि त्यानंतर आम्ही बाळकृष्णमध्ये गेलो, म्हणजे सगळीजण होतो, माझी कझन वगैरे होती वाटतं. आणि नंतर आम्ही बाळकृष्णमध्ये गेलो. आमच्या तिकडचं बाळकृष्णाचं कोल्ड कॉकटेल म्हणजे खूप फेमस. हां, नंतर आम्ही 3-4 काहीतरी होतो, तिघं होतो. तिची बहीण, 2 बहिणी, आत्याची मुली, 4 टोटल मी एकटाच होतो, यांची फॅमिली होती. हां, आणि तेव्हा काय जास्त कॉकटेल नव्हतं माझं, ते 60 काय 70 रुपये काहीतरी होतं ना. हां, 60 रुपये काहीतरी होतं. त्यानंतर ह्याने 500ची नोट काढली आणि दिली, तर तो म्हणायला लागला की आमच्याकडे सुट्टे नाहीये, पैसे नाही सुट्टे. आणि तेव्हा ह्याच्या बर्थडेची कॉकटेलची पार्टी मला द्यावी लागली. यांना सांगितलं द्या जरा पैसे तुम्ही तुमचे, मी देतो नंतर. ते नंतर कधी उजाडलाच नाही वाटत. नंतर काय दिलं नाही. उधारी लक्षात ठेवली होती हिने, त्याच्यामुळे मग लग्नाला मला हे केलं, लग्न करा आता, उधारी बाकी आहे. अजूनपर्यंत फेडतोच आहे व्याज. कॉकटेल किती महाग पडलं मला बघितलं तुम्ही, त्याच्यामुळे कधी मुलींची उधारी ठेवू नका बाबा. असं काही नाहीये. तो एक असा अचानक भयानक घडलेला किस्सा होता. त्यानंतर परत 2-3 वर्ष गायब. हां, त्यानंतर मग आमचं असं थोडं मध्ये मध्ये होतं खरं बोलणं. पण बोलणं कसं व्हायचं मी तुम्हाला सांगते, कारण मला फोटोची आवड. नाही, मी सांगते कारण तुम्हाला माहिती आहे मला फोटोची खूप आवड, त्यामुळे मी फोटो काढायची आणि इंस्टाग्रामवर टाकायची असे छान छान फोटो. तर त्या फोटोवर ह्याची कमेंट असायची, आणि कधीच या माणसाने मला चांगली कमेंट केली नाही. नेहमी काहीतरी सुनावून टोकून नाही तर काहीतरी सांगितलेलं आहे. आणि माझं डोकं असं फिरायचं, बाबा फोटो काढायचे काय असं काय ना, असे फोटो नसायचे. हा काही सांगतो. आणि मला हा ना नेहमी टोकायचा माझ्या फोटोवरून, आणि आमचं तिथे किल्लेस व्हायचं, अक्षरशः भांडण व्हायचं. मी म्हणायची माझा फोन, माझा फोटो, तुला काय करायचंय, तुला बघायचंय तर नको बघू. हां, त्याच्यावरून भांडण व्हायचं. परत आम्ही 6 महिने गायब व्हायचो. परत ब्लॉक करून टाकायचा. आणि हा माणूस असा आहे की आतापर्यंत तो कोणालाच ब्लॉक जास्त उशीर ठेवू शकत नाही. ह्याला नाती तोडायला, माणसं तोडायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे सगळ्यांना अनब्लॉक केलं. हा, लगेच अनब्लॉक करतो. हा, पण मला माझा राग डेंजर असतो. मग मी एकदा बाबा नाही बोलायचं तर नाही बोलायचं, चल असं. त्यानंतर एकदा काय आलं, हां, आणि मग मी कुठेतरी फिरायला गेली ना की मी असे 10-20 15-20 स्टेटस एकदम लावायची. परत हा मला काहीतरी बोलायचा, एवढे स्टेटस कोण लावतं, एखादा दुसरा ठीक आहे. मग मी बोलायची आणि माझा फोन, माझा फोटो पहिलं तर बरं वाटतं, 10-20 वेळा तेच फोटो ह्या अँगलने असं वाटतं ते जेलमध्ये टाकून फोटो काढतात. ते झालं. त्याच्यावरून आमचं खूप जोराचं भांडण झालं. मग मी ह्याला उलट बोलली की तुला बघायचंय तर बघ, नाही तर नको बघू, तुझ्याकडे ऑप्शन आहे स्किप करणं किंवा म्यूट करणं किंवा ब्लॉक करणं. तेव्हा ह्याने परत मला ब्लॉक केलं होतं, होय ना. आपण उलट बोललो की ब्लॉक. हां,
त्याच्यानंतर म्हणजे परत त्यावेळी, आता नाही. आणि हे वारंवार होत होतं आणि ह्याच्यावरून आमचे किल्लेच होत होते, खूप भांडण व्हायचं आणि मला राग यायचं की हा माणूस असा काय आहे. आणि त्या काळात ना मला सगळीजण छान दिसते, वृषाली वाव छान 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 असं, आणि हा एकमेव असा माणूस होता ना जो मला टोकायचा, रोकायचा, मला राग यायचा, भयंकर राग यायचा. त्यानंतर झालं परत 6 महिने ब्लॉक. त्यानंतर मग कोरोना आला. कोरोना नाही आला. हो, कोरोनाच आला. त्याच्या आधी मुंबईला आली होती का तू? नाही, कोविडच झाला. नाही, कोविड नंतर मी 24 हा, मध्ये नाही. मुंबईला आली. कोरोना आला. कोरोना आला. मग कोविड मध्ये मी क्वारंटाईन होतो पहिले याला 2 वेळा कोरोना झाला होता. तर पहिल्या वेळेला ती टेस्ट फक्त पॉझिटिव्ह आली होती. मग आम्ही ते मस्त हॉटेलला एन्जॉय, संध्याकाळी हे खेळायचो बॅडमिंटन वगैरे, असं 14 दिवस क्वारंटाईन होतो. नंतर एक महिना गेला आणि नंतर परत तेव्हा याला खूप ताप वगैरे आला होता, खूप त्रास झाला. पण तेव्हा मला मग मेसेज केला की वृषाली 14 दिवस मी हॉस्पिटलमध्ये होतो, प्लस 14 दिवस, 14 नाही जास्त, 20 दिवस मी परत होम क्वारंटाईन होतो. काही ना स्टेरॉइड झालं होते, कारण नाही ना मी खूप सिरियस झालो होतो, म्हणजे ऍडमिट वगैरे केलं होतं, उचलून नेलं होतं, म्हटलं आता मारणार आता. तर मग ते सॉरी बोललेला तुम्हाला, रोजची मला 12 इंजेक्शन चालू होती. सकाळी 5:30ला द्यायचे, संध्याकाळी द्यायचे. तर मग मी ते लिहून ठेवायचो आणि काय इंजेक्शन दिलेत ना ती पण लिहून ठेवायचो, कारण मला काय भरोसा नव्हता त्यांच्यावर, म्हटले मारून घालणार आपल्याला एक दिवस. मग मी 12 इंजेक्शन रोज किती वाजता देतात, काय देतात, सगळं लिहून ठेवायचो. आणि एवढे चहाचे कप असत ना, त्या कपमधनं एक 7-8 गोळ्या आणून द्यायच्या. मग त्या कपवर मी डे 1, मॉर्निंग, आफ्टरनून, इव्हनिंग असं करून असे खिडकीवर असे ते कप असे लावून, फोटो तुला पाठवलेला, असं खिडकीवर असे कप लावलेले होते. आणि त्याचा फोटो मला पाठवला आणि मी खूप घाबरली, कारण त्या काळात मला पण ताप आला होता, जवळजवळ 14 दिवस ताप होता आणि मी घरात होते आणि आम्ही सगळी घाबरत होतो, कारण माझे वडील डायलिसिसला होते आणि म्हणजे डायलिसिसच्या माणसाला जर कोरोना झाला तर त्यांना सिव्हिलला नेऊन टाकत होते तिथे भेटायला वगैरे. त्यामुळे आम्ही सगळी घरातली घाबरून होतो. ताप आला, सर्दी खोकला जरी झाला तरी आम्ही काय कुठे जात नव्हतो, घरच्या घरी आम्ही आमचे उपाय करत होतो. मग तेव्हा असं झालं की यार मला पण ताप येतोय, हा पण हे आहे, खूप म्हणजे घाबरण्यासारखी गोष्ट होती ती. कोविडमध्ये मी हॉस्पिटलमध्ये बसून ना सगळ्यांना मेसेज केले होते, ज्यांना ब्लॉक केलं त्यांना अनब्लॉक केलं होतं, आणि सॉरी बोलला होता मला, सॉरीचे मेसेज केले होते की मी तुला खूप टोकतो सॉरी असं तसं. मग मला ना थोडंसं म्हटलं की बाबा ठीक आहे. मला राग येत होता, म्हणजे 2018 ते 2021-22 20-21 पर्यंत ना खूप राग करत होती या माणसाचा, खूप डोक्यात गेलेला माणूस होता हा माझ्या. नंतर ह्याला बरं नाही वाटत होतं, मग मला कुठेतरी थोडंसं वाईट वाटलं. मग मी ह्याला असं म्हणायची, तू गोळ्या घे, तू गोळ्या घेतल्यास का, असं म्हणजे मेसेज कधी मध्ये. मग थोडीशी काळजी केली होती मी ऑनलाईन, गोळ्या घे बरं होशील. कोविड मध्ये बाबा हाय बाबा काळजी करतोय कोणतरी. मी एक माणुसकी आणि एक चांगलं दिल म्हणून केलं होतं, बाकी काय नव्हतं. माझ्या मनात तसा रागच होता तुझ्यात. मला असं वाटलं की यायला एवढ्या लोकांची शिवाशाप घालायला, जरा सॉरी बोलूया आपण. कोविड मध्ये जरा पुण्य कमवायचं हे करत होतो मी, जरा प्रयत्न. पाप धुले पश्चाताप ना धुले. त्यानंतर हा थोडासा बरा झाला आणि गावी आला. म्हणजे मध्ये मध्ये आमचं बोलणं चालू होतं. नाही सांगतो तुला, मला गजनी म्हणते, हिला स्टोरी आठवत नाही. म्हणजे कोविडमध्ये आमचं थोडं थोडं बोलणं चालू झालं होतं, म्हणजे बोलायचो, काहीतरी फोन केला किंवा हे केला तर मी थोडं हाच करायचा. मी थोडं कंट्रोल केलं होतं की बाबा आता हिला जास्त टोकून बोलता नाही, जरा नॉर्मल बोलूया, आता भरपूर हिला टोकलंय आपण. आणि नंतर ना म्हणजे नॉर्मल आपल्या फ्रेंड सारखं असं काहीतरी 2-3 दिवस. म्हणजे कसं मी बालिश होती, चाइल्डिश होती आणि लहान मुलांसारखी वागायची, आणि मला राग यायचा. आणि याला राग यायचा, कारण याला वाटायचं मी मॅच्युअर, मी का वागू मॅच्युअर, मला मॅच्युअर माणसं आवडतात. तर काय सांगतो, तर मग थोडंसं मध्ये मध्ये बोलणं व्हायचं, काहीतरी आपल्याला असं बालिशपणा करायसाठी वाटलं की हिला फोन करायचो, मग करायचो. आणि माहिती काय तू सांगायची, भरपूर हसले मी, भरपूर हसायची. हा ना, मला कधीतरी फोन करायचा, 8-15 दिवसातून मला कधीतरी फोन करायचा आणि असे जोक मारायचा, असं हे करायचा की खूप हसायची मी, पोट दाबून दाबून हसायची. आणि याचा फोन आला की मी आधी फोन घ्यायची, आणि आमच्या घराच्या समोर देवघर होतं, म्हणजे आता ते मंदिर आहे ना ते जुनं होतं, म्हणजे असं देवाचं घर असं छोटंसं. मग त्या देवघराच्या पायरीवर जाऊन पाठीमागे जाऊन बसायची, कारण मला माहिती आहे याचा फोन आला की हा 20-25 मिनिटं तरी बोलणार आणि मी पोट दाबून हसणार, आणि ते मी माझ्या घरात करू शकत नव्हती. तर मग असं बोललो होतं. आणि नंतर मग आम्ही कोविडमध्ये गावी आलो, क्वारंटाईनमध्ये. आम्ही असे 2-4 फ्रेंड मिळून गाडी करून गावी आलो होतो, आणि क्वारंटाईन पण राहिली होते. त्यावेळी जे पास मिळत नव्हते, ट्रॅव्हलिंगचे पास मिळत नव्हते.
तर मग मी डिझास्टर मॅनेजमेंटला असल्यामुळे आम्ही तो पास अरेंज केला होता. मग गाडी केली, गावी आलो आणि मग माझं जुनं घर होतं तिथे आम्ही क्वारंटाईन होतो. आणि हिला असंच विचारलं, ते क्वारंटाईन होताना काय झालं, आमच्याकडे एक कोक होता, त्याला लय हाऊस होती जेवण बनवायची. मग माझ्याकडे एक बोर्ड होता, मी त्याच्यावर काय काय लिहून ठेवलं होतं की 14 दिवस आहे ना, 14 दिवसाचे प्रोग्राम. एक दिवस मटण भाकरी, मटण सुक्का, दुसऱ्या दिवशी चिकन आणि वडे, वडे सागवती, मग सुरमई, मग खेकडे, मग अळंबी, कोलंबी, घावणे, आणि काय असतं आपल्याकडे आंबोळी, असे जे कोकणी पदार्थ आहेत ना ते सगळे असे लिहून ठेवले होते मी. तर सगळे एक 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 टिकमार्क होत होते, म्हणजे बाबा किंवा आणि कोणतरी असं आम्हाला आणून द्यायचं आणि मग ते घरात जेवण बनवायचे. आणि तिथे सेम आपला रोल होता भांडे घासायचा सगळ्या झाल्यानंतर, कारण त्यांचं ते वर्क फ्रॉम होम चालू व्हायचं. तर कुर्ल्या म्हणजे खेकडे आणायचं जे कॉन्ट्रॅक्ट होतं ना, नाही नाही नाही, कॉन्ट्रॅक्ट होतं असं नाही, ते पण असं काहीतरी बोलणं झालं की बाबा तुला काय मी मी हिला तेव्हा contract तेव्हा दिलं मी. तेव्हा ना थोडंसं लॉकडाऊन ओपन झालं होतं, म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये वगैरे जाऊ शकत होता. असं म्हणजे जस्ट सगळं नॉर्मल होत आलं होतं. आणि मी आणि माझ्या शेजारची बहीण आम्ही कणकवलीत गेलो होतो. तर मग मी ह्याला विचारलं की तुम्हाला काय पाहिजे, काय लागणार आहे का. तर हा बोलला होय होय मला ना दूध पाहिजे, आणून देशील का दूध पिशवी. म्हटलं देते. त्यानंतर मग माझी जी शेजारची बहीण होती ती बोलली की मला मासे घ्यायला जायचे आहेत, आपण जाऊया का. तर मग मी म्हटलं ठीक आहे. मग मी याला सांगितलं कुठे आहेस, तर मी म्हटलं मी आता मच्छी मार्केटमध्ये आली आहे, ते मासे वगैरे तिला घ्यायचे ते घेते आणि नंतर मी तुला दूध पिशवी आणून देते, कारण बाजारात तिथेच याचं घर होतं ना, तिथेच तो क्वारंटाईन होता. तर ह्याने मला फरमाईश केली की मला ना खेकडे पाहिजेत, खेकडे घेऊन ये. आणि तुला तुला सांगू, एक तर बाबा ही पोरगी मला कमावत आता आठवलं, नाहीये, खेकड्याचे पैसे पण नाही दिले मी. पोरगी कमावत नाहीये, काय नाहीये, कुठेतरी उरलेले सुरलेले 200 रुपये माझ्या पॉकेटात होते ते काढले. आणि ह्या thank you. माणसाला Wow. आणि ना ह्या माणसाला मी खेकडे नेऊन दिले माहितीये. आणि मला हा विचारतो काय त्याची माहितीये, जाणीव ठेवली मी त्या खेकड्याची आणि लग्न केलं हिच्याशी. आणि हा माणूस मला म्हणतो काय तुझं जीपे आहे का, मी तुला जीपे करतो. कसलं जीपे आणि कसलं काय जीपेवर नव्हतं. म्हणजे मी आतापर्यंत माझं कॉलेज वगैरे मी स्वतः शिकली, स्वतः कमावत होती आणि मग शिकत होती. मला आता वाईट वाटतंय, मी ते कुर्ल्यांचे पैसे तुला दिले नाही. ए दिले असते तर विषय मिटला असतो ताईला. असं काय नाही आहे, उगाच बोलतो हा. तर मी ह्याला खेकडे नेऊन दिले होते, त्यांच्या गेटवरनं असं नेऊन लावलं होतं. आणि तेव्हा गंमत तुम्हाला सांगू की तेव्हा पण ह्याने ना असं कॅमेरा लावला होता आणि ह्यांच्या घराच्या समोर काय तिथे कुठेतरी एक चिमणी यायची काहीतरी खायला. त्यावेळी मी कॅमेरा घेऊन गेलो होतो ना, तर त्यावेळी आमच्या मागच्या बाजूला पुढच्या बाजूला ना साप, सरडे, वेगवेगळे पक्षी असे भरपूर असायचे. तर मी त्यांचे फोटो काढायचो. ते मग ही आली त्यावेळी मग कॅमेरा तिथे लावून ठेवलेला, हा ही तिकडे लांब उभी होती लांब आम्ही रस्त्यावर उभे होतो. इकडे DSLR मी 2-3 फोटो काढले होते. ते असतील ते फोटो इथे दाखव, असे त्यावेळीचे फोटो आहेत ना तुझ्याकडे, बघावे लागतील व्हिडिओच्या वाटत समोर असे लावून दाखवेल शक्य असेल तर. हा. तर मग ते 2-4 फोटो त्यावेळी काढले होते, मला आठवते खेकड्याच्या वेळेला. मग दिले आणि मग गेलं. त्याच्यानंतर पण असं काय आपलं बोलणं नाही ना, 1-1.5 वर्ष काय आमचं बोलणं नाही नंतर. खेकड्याची उदारी राहिली. हो, खेकड्याची उधारी राहिली. मग काय आमचं 2-3 वर्ष बोलणं नाही. नंतर असं झालं 2024 म्हणजे मार्च एप्रिलच्या दरम्यान 2024. हा, कारण माझ्या दिदीचं लग्न होतं म्हणून मला हे आठवतंय. 4 मे 2024 माझ्या दिदीचं लग्न झालं. मग त्याच्या आधीच 1-1.5 महिना काहीतरी मी शॉपिंगला म्हणून मुंबईला जात होती. फेब्रुवारी का मार्चमध्ये, मार्च का एप्रिलमध्ये. हां, त्या दरम्यान मग मी मुंबईला जात होती शॉपिंगसाठी म्हणून. मी गावी आलो होतो गुढीपाडव्याला वाटतं मार्चमध्ये. हां, असं काहीतरी. आणि रिटर्न जाताना आणि नाही ऐक, मी सांगते ती स्टोरी. हा मुंबई म्हणजे शुक्रवारी येत होतास तू, काहीतरी रात्री बसला होतास आणि ह्याने असं काहीतरी फोटो टाकला होता तू रेल्वेचा समथिंग, काय कणकवली गावी येतोय असं काहीतरी. आणि ह्याला सवय आहे, हा खूप कमी स्टेटस टाकतो आणि स्टेटस टाकली तर असं बरोबर खालती काहीतरी लिहितो. तर असं टाकलं होतं. तर मी त्याला ना जवळजवळ कितीतरी महिन्यांनी म्हणजे मी तुला मेसेज केला स्वतःहून, म्हणजे असं की तू स्वतःहून हां की तू गावी येतोयस आणि आम्ही मुंबईला चालतो असं. तर म्हणतो कधी जातेस तू मुंबईला. म्हटलं आम्ही रविवारी जातोय. तर हा म्हणतो 22 तारीख होती समथिंग काहीतरी असं मला आठवते. तर म्हणतो होय काय, मग मी पण तेव्हा जातोय म्हणतो, मी शनिवार रविवार सुट्टी आहे ना त्याच्यासाठी आलोय असं बोललास तू. गुढीपाडव्या ह्याच्यासाठी नाही आला होतास, काय नव्हतं एप्रिलमध्ये काही नसतं तसं. कळलं, अक्षय तृतीया असते पण अक्षय तृतीया नव्हती तेव्हा तू असं बोललास की मी पण शनिवार रविवार सुट्टी आहे म्हणून आलोय, मी पण रविवारी जाणार आहे. म्हटलं अरे वा ठीक आहे, तर बरंच आहे. त्यानंतर मग काय आपलं झालं होतं बोलणं,
हा झालं तर हा तुला हे नाही मी तात्काळ मारली, मला तात्काळ मिळाली नाही. हा तुम्हाला मी हिला विचारलं की तुम्ही कशाला आलाय? तिकीट काढली कारण तिकीटचे रेट जास्त होते. तर मग हिच्या ओळखीचं कोणतरी होतं, ती बोलली की मी काढते तिकीट, तू आणि हिची कोणतरी मैत्रीण होती सोबत, अंकिता वर्धव. होती. तर मग म्हटलं बघ कितीला भेटते. तर काहीतरी मला ज्या रेटने मिळत होती त्यापेक्षा 200-300 रुपयाला हिला कमीला मिळत होती. हिला माझ्याहून तिकीट काढायला सांग, मी पैसे देतो तुला. ते पैसे मी दिले होते. हो हो हो. हा, मग आम्ही 3 तिकीट्स काढल्या ट्रॅव्हलच्या. हा, त्यानंतर आम्ही मग एकत्र ट्रॅव्हलने गेलो. नाही, घरी विचारलं आधी. मी घरी विचारलं माझ्या आईला की असं असं सागर म्हणून माझा मित्र आहे, तर तो पण मुंबईला येतो आहे. तर आई माझी घाबरत होती, कारण ह्याच्या आधी मी मुंबईला कधीच गेली नव्हती, आणि ते पण माझ्या 2 मैत्रिणींच्या जीवावर, तन्वी आणि अंकिता, या 2 मैत्रिणींच्या जीवावर मी मुंबईत जात होती, कारण मला ट्रॅव्हल मुंबईचं काहीच माहीत नव्हतं आणि माझी आई मला पाठवत नव्हती. तर मी म्हटलं की आमच्यासोबत असं असं माझा मित्र आहे, आणि थोडंसं नाव याचं माहिती होतं घरात. तसं काय घरी वगैरे आमच्या कधी आला नव्हता, किंवा माझं त्याच्या घरी तेव्हा काही जाणं वगैरे काही नव्हतं, पण बाबा मित्र आहे किंवा असं बोलणं आहे हे घरी माहिती होतं. मग आई बोलली की अरे वा, चांगलीच गोष्ट आहे, तुम्ही आता म्हणजे ट्रेनने एवढं काय नाही, पण बसने तुम्ही एवढं जाताय एक पोरी, तर मग कोणतरी बाबा जेंट्स सोबत आहे तर चांगली गोष्ट आहे, जावं म्हणून सांगितलं. अरे वा. मग मी अंकिताला सांगितलं, अंकिता सागर. मग अंकिता पण बोलली मला पण एवढं काय कळत नाही, सागर आहे मग बरंच झालं. अरे वा, म्हणजे एकदम छान असं वाटलं की यार आम्ही आता जातोय ना, आणि आमचं बस ट्रॅव्हलचं पण हे पहिल्यांदाच होतं आमचं, त्यामुळे आम्हाला खूप भीती वाटत होती, की असं वाटत होतं की बाबा थांब ना, सांगू देत ना, की बाबा चल आपलं कोणतरी सोबत आहे. मग आम्ही झालं आमचं. मला वाटतं अंकिता अलीकडे कुठे उतरली होती का? नाही, तिघही आपण एकत्र उतरलो. आपण नाहूरला उतरलो, तन्वीचा फोनच बंद होता सकाळी. मग अंकिता माझ्यासोबतच आली. असं काय, नंतर ती गेली तिच्या बहिणीकडे. मग ना येताना यांना वाटेत कुठेतरी उतरायचं होतं, यांना पण नक्की कळत नव्हतं कुठे उतरायचं. घाटकोपरच्या त्या पाईपलाईनच्या इथे आहे स्टॉप, तिथे गाडी थांबवते. आम्हाला काय माहित म्हटलं की बाबा तुम्हाला काय हे म्हणजे आम्हाला काय माहित नाही इकडचं. म्हटलं याला पण उतरवलं तिथे. म्हणतात आम्ही इथे उतरणार आहे, मग आमची एक मैत्रीण आम्हाला न्यायला येणार आहे, तिकडे जाणार आहे. मग म्हटलं मी पण उतरलो की बाबा ठीक आहे, कारण मला त्या दिवशी ऑफ होतं. मग यांच्यासोबत मी उतरलो. इथे अर्धा तास तरी आम्ही उभे होतो. ऑफ नव्हता, तू गेलास लवकर पोहोचलो. कामावर गेलो मी. ही जिची मैत्रीण हिला न्यायला येणार असते ती काय तिचा फोन उचलतच नव्हती, झोपून राहिली, झोपलेली. आणि आता मला टेन्शन नाही, हे इथे उभे आहे, मला कामावर जायचं. तोपर्यंत मग आपण नाश्ता केला, आणि मग तिने फोन केला आणि ती न्यायला आली. नंतर ती आली न्यायला, ती गेली, मग आम्ही गेलो कामावर. नंतर काय मग आमचं भेटणं वगैरे नाही, मग आम्ही रिटर्न आलो. नंतर पण मग 3-4 महिने तसं काय बोलून नव्हतं, मध्ये बोलणं चालू व्हायचं. आणि त्याच दरम्यान तू दीदीच्या लग्नाला आल्या होतास. नंतर मे मध्ये आमच्याकडे 2-3 लग्न होती, प्रोग्राम होते, म्हणून मी आलो होतो. एकाच दिवशी 3 लग्न होती. त्यात माझे काका पडलेले, मग त्यांना कुडायला न्या, एक लग्न अटेंड केलं, ह्याच्या लग्नाला अटेंड झालो, असं भरपूर गोंधळ घातला एकाच दिवशी. आणि मग काय नाही, तिथून मग थोडंफार रुटीन बोलणं चालू झालं होतं. मग आमचं थोडं रोज बोलणं, म्हणजे क्लोज फ्रेंड सर्कल मध्ये आली. मग ती जरा आउटर लेअर वरनं इनर लेअर मध्ये आली. म्हणजे असं काही दिवसभर किंवा सारखं बोलणं नसायचं. आपले मोजके 3-4 मित्र-मैत्रिणी असतात, त्याच्यामध्ये मग ही पण ऍड झाली. म्हणजे आपलं काय स्टेटस, काय व्हॉट्सअप नाही, इंस्टाग्रामला काय रील पाठवा, फनी रील पाठवा, हे करा ते करा, असं मग रेग्युलर फ्रेंड झोन्स मध्ये तिचा समावेश झाला. नंतर आता इथून पुढचं पार्ट चालू होतं ते आमचं लग्न कसं ठरलं, म्हणजे लग्नापर्यंत म्हणजे 24 आणि आमचं लग्न 2025 ला झालं. त्या एका वर्षात काय झालं, काय नाही झालं, ते आम्ही तुम्हाला सांगायचं आहे. पण त्यासाठी आता मला वाटतं हाच ब्लॉग झाला आमचा अर्ध्या तासाचा, खूप मोठा झाला. ते पुढच्या ब्लॉग मध्ये सांगतो, जोडूनच घेतो ब्लॉग, पण पार्ट 2 मध्ये टाकतो. तर मग ऍक्च्युअल लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे? सगळ्यांना वाटतं लव्ह मॅरेजच आहे, कारण आम्ही करतो तसे असतो. पण ऍक्च्युअल मध्ये लव्ह मॅरेज आहे का, असलं तर कसं आहे, किंवा आमचं लग्न कसं ठरलं, कसं काय पुढे झालं, ते सगळं आम्ही तुम्हाला आमच्या पुढच्या ब्लॉग मध्ये सांगू. त्यामुळे हा ब्लॉग तर तुम्ही बघाच, आणि पुढचा ब्लॉग पण नक्की बघा, तो पण लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहे. जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि कशी वाटली आमची भेट ते पण कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. चला, बाय बाय. बाय बाय. लवकर जेवण घ्या, 1:30 वाजलाय, लवकर जेवा, लवकर भांडी घासा, लवकर झोपा. बाय बाय बाय. आम्ही पण जेवतो आता, चल.